नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. देही नित्यम निवर्त्याघात वध्योयन ववर्त्याघात. यच्या अनुस्वाराच्या पुढे द आलाय म्हणून त थ द ध न हे अनुनासिक हलंत न. देहे सर्वस्य सवर्त्याघात ववर्त्याघात. भारत तस्मात् तवर्त्याघात. स्मावरती पण आघात येईल. सर्वाणि सवर्त्याघात. भूतानि नत नवर्त्याघात. त्वच्या अनुस्वाराच्या पुढे वेगळ्या पदामध्ये श आलाय नत्वम हलंत म. शोचितु मर्हसि मवरती आघात. देही नित्यमवध्योयन म्हणा. देही नित्यमवध्योयम. सॉरी नित्यम. देही नित्यमवध्योयन. छान म्हणा. छान. छान. परत एकदा. देहे सर्वस्य भारत. देहे सर्वस्य भारत. छान म्हणा. देहे सर्वस्य. परत एकदा. देही नित्यमवध्योयन. देहे सर्वस्य भारत. छान म्हणा. छान. थोडा लांबतोय अवग्रह. देही नित्यमवध्योयन. यू काढायचा बघा. म्हणा. देही नित्यमवध्योयन. देहे सर्वस्य भारत. छान म्हणा. देही नित्यमवध्योयन. देहे सर्वस्य भारत. परत एकदा. देही नित्यमवध्योयन. देहे सर्वस्य भारत. तस्मात् सर्वाणि भूतानि. तस्मात् सर्वाणि भूतानि. तस्मात् सर्वाणि भूतानि. तस्मात् सर्वाणि भूतानि. छान म्हणा. तस्मात् सर्वाणि भूतानि. परत एकदा. तस्मात् सर्वाणि भूतानि. नत्वं शोचितुमर्हसि. नत्वं शोचितुमर्हसि. नत्वं शोचितुमर्हसि. नत्वं शोचितुमर्हसि. छान म्हणा. नत्वं शोचितुमर्हसि. भरपूर वेळा झालंय हे नत्वं शोचितुमर्हसि. मग पूर्ण ओळच म्हणा. हा. तस्मात् सर्वाणि भूतानि नत्वं शोचितुमर्हसि. छान. तस्मात्
छान. परत एकदा. पूर्ण श्लोक म्हणताय? सोपा आहे, म्हणा. छान. देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम. छान, म्हणा. परत एकदा. हा बघा, हा देही नित्यम वध्यो असं म्हटलं तर काय होतंय बघा. नित्यम अवध्य हा अयम, हा नित्य अवध्य म्हणजे वध करता येणार नाही असा आहे. पण नित्यम वध्य हा असं म्हटलं तर वध करता येण्याजोगा, बरोबर उलटा अर्थ. देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत. म्हणा. नित्यम नित्यम म्हणा. वध्योऽयं म्हणा. देहि नित्यमवध्योऽयं देहे तस्मात् सर्वाणि भूतानि शोचितुम. परत एकदा म्हणताय, म्हणा. तुमचं पण नित्यम होतंय का? दोघी म्हणा बरं. नाही, हा देही नित्यम. मग बरोबर म्हणतात. हा हा बरोबर आहे, म्हणा. छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय 2 श्लोक 30. देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम अर्हसि. अन्वय असा आहे, हे भारत, सर्वस्य देहे अयम देही नित्यम अवध्यः तस्मात् त्वं सर्वाणि भूतानि शोचितुम न अर्हसि. हे भारता, हे भरतकुलोत्पन्ना अर्जुना, सर्वस्य देहे अयम देही नित्यम अवध्यः. हा जो देही, देह धारण करणारा आत्मा आहे, हा सर्वांच्या देहामध्ये, सर्वांच्या अंतरंगामध्ये नित्य आहे. आणि कसा आहे? नित्यम अवध्यः, कोणी त्याला मारू शकत नाही. सगळ्यांच्या आत आहे, पण कोणी त्याला मारू शकत नाही, इजा पोहोचवू शकत नाही, त्याचा वध करू शकत नाही. तस्मात् त्वं सर्वाणि भूतानि शोचितुम न अर्हसि. त्यामुळे ही जेवढी सगळी भूतमात्र आहेत, हे सगळे जीव प्राणी आहेत, कोणाकोणासाठी तू शोक करणार आहेस? कोण मेलं, कोण जन्माला आलं, तुला काय माहिती? हे सगळं अनंत कोटी ब्रह्मांडाचं चक्र. इथे नित्य जीव जन्माला येत आहेत, मरत आहेत. कोणाकोणासाठी तू ठरवलंस तरी रडू शकणार नाहीस, हसू शकणार नाहीस.
जर असं आहे, ही सगळी महाभूत, त्या महाभूतातून उत्पन्न झालेली भूतभौतिक सृष्टी, हिचा विचार केलास तर तू शोक न करणंच चांगलं. कारण इथे अनंत भूत येतायत जातायत, त्यांच्या त्यांच्या गतीत सगळं चाललेलं आहे. हे असं म्हणण्यासारखं आहे की एखादा शेतकरी शेत लावतो, पेरणी करतो, झाड उगवतं, त्याला पेरे झाल्यावर ते फुटतात, मग त्याच्यावर कणसं धरतात, कणसाला दाणे येतात, दाणे धरले की हळूहळू हळूहळू ते झाड वाळायला लागतं खालचं. आता ते झाड जन्माला आलं, अंकुरलं, मग त्याला फलधारणा झाली, मग ते वाळून गेलं. याच्यासाठी जर शेतकरी रडत बसला, अरे 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 ते झाड मेलं, वाळून गेलं, तर काय म्हणावं? तसं ही जी महाभूत आणि त्या महाभूतातून उत्पन्न झालेली सृष्टी आहे, तिच्यासाठी तू रडणं, तिच्यासाठी तू शोक करणं योग्य नाही. कारण या सगळ्या भूतसृष्टीच्या अंतरंगामध्ये अवध्य, अमर्त्य, अविनाशी असा देह, ते शरीर धारण करणारा आत्मा हा आत स्थित आहे. त्या आत्म्याकडे पहा. बाहेरचं जे काही आवरण आहे, बाहेरचा जो कोश आहे, तो नियोजित वेळी अंकुरित होणारे, नियोजित वेळी वाढणारे आणि नियोजित वेळी खंगून भंगून जाणारे, गळून पडणारे. त्या बाह्य टर्फलासाठी, बाह्य आवरणासाठी रडू नकोस. कारण त्याच्या अंतरंगात असणारा आत्मा हा नित्य, अवध्य, अमर्त्य, अविनाशी आहे. थोडक्यात जे भीष्मद्रोण माझ्या हातून मारले जातील आणि मग मला अधर्म लागेल वगैरे 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 वगैरे, ज्या तुझ्या कल्पना आहेत त्या सोडून दे. तू आत्मरूप आहेस. त्यांच्या ठाई ते आत्मतत्वच आहे. त्या आत्मतत्वाने आत्मतत्वाला मारता येणार नाही. जो काही तुला घात झाला असं वाटेल, तो बाह्य पांचभौतिक शरीराचा असेल. ते कधीतरी कुठल्या तरी कारणाने खंगून भंगून जाणारच आहे. त्यामुळे जे नाशिवंत आहे ते आत्ता काय मग काय कधीतरी काळाच्या त्या ग्रासामध्ये जाणारच आहे. त्याच्यासाठी शोक करू नकोस. आणि जे आतलं शाश्वत नित्य अवध्य आत्मतत्व आहे, ते जर पाहिलंस तर ते अविनाशी आहे. त्यामुळे त्या दृष्टीने कधीही तू आत्मरूप, ते आत्मरूप असल्यामुळे शोक करण्याची आवश्यकताच नाही. न त्वम शोचितुम अर्हसी, असा हा 30वा श्लोक इथे पूर्ण होतो.